नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जिथे आपण सध्या घेत आहोत म्हाडा पुणे लॉटरी योजना 2025 या योजनेतील स्कीम्स, त्याबद्दल आपण तुम्हाला माहिती देत आहोत. तर आज आपण जी बघणार आहोत ती आहे वाकडमधील योजना. सगळ्यात डिमांडिंग एरिया जो आहे, जिथे जास्त अप्लिकेशन्स भरले जातात, तेथील कुबेर अँटोनिया ए विंग मधली ही योजना आहे. ही योजना जी आहे ती स्कीम कोड आहे 922 आणि याचा जो 2 BHK मध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता की कॅटेगरी जी आहे ती एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमन, स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिकसाठी आहे. याचा बिल्टअप एरिया जो आहे तो 76 टू 77 स्क्वेअर मीटर आहे आणि कार्पेट एरिया जो आहे तो साधारणतः 49 ते 50 म्हणजे 50 स्क्वेअर मीटर आहे, जो साधारणतः येतो 540 स्क्वेअर फूट येतो. तुम्ही बघत आहात की जवळपास 540 स्क्वेअर फूट आहे. आता आपण यातले फ्लॅट बघत आहोत. याचे EMD जे आहे ते सगळ्यांसाठी जे आहे 20% योजनेतील त्याचे ₹20,000 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी 15 फ्लॅट्स आहेत, ज्याच्यामध्ये जे आपल्याला ओपनसाठी आणि बाकी कॅटेगरी अशा मिळून टोटल 15 फ्लॅट्स आहेत आणि याचा रेरा नंबर ही इथं मेन्शन केलेला आहे. तर आपण साईट पहिल्यांदा गो थ्रू करू. लोकेशनही मी तुम्हाला गो थ्रू करेन. एकदा तुम्ही आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया या साईट बद्दलचा. मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ही स्कीम जी आहे, अशा पद्धतीने ही स्कीम आहे. याचं कुबेर अँटोनिया म्हणून आहे. वाकडमधील सगळ्यात प्राईम लोकेशन आहे. अशा पद्धतीने हे दिसते. ही जी कमर्शियल फ्रंट साइड आहे, ही रोड टच आहे. ही वाकडमधील एकदम प्राईम लोकेशन मधलं आहे आणि याच्या वरती जे फ्लॅट्स आहेत, साधारणतः 3 फ्लोर आहेत. हे म्हाडासाठी दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे एकदम ज्यांना ऑफिसेससाठी किंवा जे इन्व्हेस्टमेंटसाठी घेत आहेत, तर त्यांच्यासाठी तो खूप इम्पोर्टंट किंवा प्रिफरन्स लोकेशन असतं. जसं तुम्हाला अजून एक मी दाखवीन साईट, तशा पद्धतीनंच इथं भेटेल तुम्हाला. नंतर त्याचं जे हे तुम्ही बघू शकता की ॲक्चुअली त्यांची साईट आहे. ही जी कमर्शियल स्पेस आहे फ्रंट साईडचा, तो याच्यावरती हे फ्लॅट्स तुम्हाला दिसत आहेत. याला बाल्कनीही दिसत आहे आणि इथे जो फ्रंट साईडला जो कव्हर्ड एरिया आहे, इथं तुमचा किचन एरिया वगैरे असे येत आहेत. म्हणजे दोन्ही फ्लॅटचा साइड व्ह्यू येतोय. इथं बघू शकता की साधारणतः 617 स्क्वेअर फूट अशा पद्धतीने त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथं. हा आहे तो नॉर्मल जो 2 BHK फ्लॅट आहे त्यांचा, त्याचं इथं दिलेलं आहे. भाड्यासाठी असेल तर 540 स्क्वेअर फूट आहे. इथं तुम्ही बघू शकता की त्यांचा रेट जो आहे मार्केटचा तो 10,400 म्हणजे साधारणतः 10,500 हा त्यांचा कार्पेट एरिया रेट आहे पर स्क्वेअर फूटचा आणि 78 लाख असे त्यांचे जवळपास 670 स्क्वेअर फूटसाठी आहे आणि काही दुसऱ्या साईटवरती पण त्यांनी तसं मेन्शन केलं. इथेही तुम्ही बघू शकता या एरियामध्ये किती प्रॉपर्टीचे रेट्स आहेत. तर चला आपण आता सध्या लोकेशन बघूया. लोकेशन बघितल्यावरती तुम्हाला लक्षात येईल. हे आता आपण इथं मार्क केलेलं आहे. इथं मी तुम्हाला काही एक पॉइंट दाखवतो. सगळ्यात फेमस एक लोकेशन जे आहे टिपटॉप इंटरनॅशनल, तुम्ही हायवेवरती बघू शकत असाल. तर इथं हे जे इंटरनॅशनल हॉटेल आहे, याच्या साईडलाच इथे एक आपली आधीची स्कीम होती, जिथं एक टॉवर जो आहे विजेचा जो टॉवर होता, तो हा आहे. ही आता कंप्लीट आहे साईट, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. तर याच्या बरोबर बॅक साईडला इथे एक रोड जातोय, त्याच्या तिथेच आहे. हा जो तुम्ही बघत आहात तो पुणे-मुंबई बायपास रोड आहे पुण्याचा. एकदम अशी प्राईम लोकेशन वरती हे आहे. इकडे तुम्ही बघू शकत असाल तर मोठ्या योजना आहेत. ती योजना ही म्हाडामध्ये इन्क्लूड आहे. तर तुम्ही आता बघू शकत असाल. तर भुंकर चौक जो आहे त्याच्या बाजूनेच इथं जाणारा रोड आहे. ही जी आहे टिपटॉप इंटरनॅशनलची विंग आहे. याच्या बॅक साईडचा जो रोड आहे, इथूनच तो आपल्या साईडसाठी रोड जातो.
आपण एक्झॅक्ट लोकेशनला घेऊया. आता सध्या फ्लॅट लोकेशन जे आहे ते कशा पद्धतीने इथं दिसत आहे हे पण तुम्हाला दाखवूया आपण. आता इथं जे काम चालू आहे तर ते ऍक्च्युअल मध्ये आधीच आहे. सध्या याचा स्टेटस जो आहे तो आपल्याला लवकरच भेटेल. इथं जे आता सध्या ऑफिस आहे इथं त्यांची एंट्रन्स होईल आणि ही जी बॅक साईडला दिसते तुम्हाला ही त्यांची आधीच्या बॅक साईडची आधीच्या स्कीम आहे. तर इथं जो आहे तो तुम्हाला नवीन तुमची बिल्डिंग जी आहे ते असणार आहे. ज्याचं कन्स्ट्रक्शन आता चालू आहे. हा फोटो जवळपास 2024 डिसेंबरचा आहे. तर आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी काम झालं असेल कारण ऑलमोस्ट 1 वर्ष होत आहे. तर आपल्या आधीच्या योजना पण होत आहे की या बिल्डिंग मध्ये पण होते या आधीच्या स्कीम मध्ये होऊन गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता की एकदम प्राईम असे लोकेशन आहे. ऑफिसेस स्पेस साठी डिमांडिंग एरिया आहे. त्यामुळे इथं जो होणार कमर्शियल स्पेस जो होणार आहे त्याच्यावरतीच तुम्हाला हा हे इथं ऑफिस भेटेल. हे बघू शकता अशा पद्धतीने असणार आहे. तर लोकेशन तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला लोकेशनची आयडिया आली असेल, तर तुम्हाला इथं जे सांगू इच्छितो या स्कीम मध्ये ही तुमचे आधीचे म्हाडाचे फ्लॅट होते. या स्कीम मध्ये पण होते. म्हणजे आसपास जेवढे बिल्डिंग आहेत तिथेही तुम्हाला ते म्हाडाच्या आधीच्या योजनेस फ्लॅट होते पण तुम्हाला भेटले नाहीत तर तुम्ही इथं घेऊ शकता. हा एक आपल्याला संधी आहे. 15 फ्लॅट्स आहेत. आपण त्याचा लेआउट बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच एक महारेराची अर्ज पहिल्यांदा आपण चेक करूया की याचं पोझिशन जे आहे ते कधी आहे काय आहे. तर तुम्ही बघू शकता की याचं नाव जे आहे सॉरी जस्ट मिनिट. याचं पोझिशन जे आहे ते आपण बघत आहोत महारेराच्या साईटवरतून. तर याचं नाव जे आहे कुबेर अँटोनिया ए विंग जे आहे ते म्हाडासाठी दिलेलं आहे आणि याचं जे पोझिशन डेट आहे ते 24 एप्रिल 2027 म्हणजे साधारणतः अजून 1.5 वर्षांनी आहे. त्यामुळे तरी लवकरच आहे. 1.5 वर्ष म्हटल्यावरती डॉक्युमेंटेशन बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला भेटून जाईल. नंतर इथे तुम्ही बघू शकता की याचे ए विंग जे आहे ते 12 आहे. जिथे आहे ते कमर्शियल स्पेसेस साठी आणि 79 हे युनिट्स आहेत. आणि हे जे हॅबिटल फ्लोर आहे 15 युनिट्स हे जे आहेत ते म्हाडासाठी असतील. याचे प्लॅन्स पण आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा फोटोज बघून घेऊया. हा हे कुबेर अँटोनिया ए विंगचा लेआउट आहे. हा कम्प्लीट लेआउट प्लॅन आहे कुबेर अँटोनियाचा. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग असं हे डिवाइड आहे. त्याच्यामध्ये म्हाडाचे जे फ्लॅट आहेत ते ए विंग मध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ए विंग बेसमेंट 2 आणि बेसमेंट 1 असे 2 बेसमेंट असणार. एक ग्राउंड फ्लोर असणार आहे आणि एक असणार ते मेझा फ्लोर जो मेझानाईन म्हणतात. तर तो फ्लोर असणार आहे. त्याच्यावरती 10 फ्लोअर्स असणार आहे. तर त्या 10 फ्लोअर जे आहेत आणि ही एंट्री लाईन आहे. इकडून एंट्री आहे. इकडून एक्झिट आहे. इकडून एंट्री आहे. अशा पद्धतीने आहे. हे रोड वाइंडिंग साठी सोडलेलं आहे. एकदम रोड टच फ्लॅट आहे. कॉमन बिल्डिंग मध्ये म्हणू शकता तुम्ही. कारण आणि इथं तुम्ही बघू शकता ए विंग ची जी आहे त्याचं डिस्क्रिप्शन बघू शकता. ए विंग मध्ये 383 जो स्क्वेअर मीटर आहे 383 स्क्वेअर फूट आहे ऍक्च्युली. नाही सॉरी हा 383 स्क्वेअर मीटर आहे जो 5 फ्लॅट मध्ये डिवाइड आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकते 8व्या 9व्या 10व्या फ्लोअरवरती प्रत्येकी 5 असे टोटल 15 फ्लॅट हे ए विंग मध्ये दिलेले आहेत. म्हणजे म्हाडाचे इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटतं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मेन्शन दिलेलं आहे डिटेल्स. ठीक आहे. आता आपण त्याचा ऍक्च्युअल फ्लोर प्लॅन बघूया. हा आहे कम्प्लीट त्याचा फ्लोर प्लॅन.
ज्याच्यामध्ये हा ए विंगचा फ्लोर प्लॅन आहे. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये प्रत्येकी 5 फ्लॅट आहेत. 1, 2, 3 आणि या साईडला 2 असे टोटल 5 फ्लॅट आहे. मध्ये डक्ट आहेत, 2 लिफ्ट आहेत, 1 इलेक्ट्रिकल डक्ट आहे आणि 2 स्टेअरकेस आहेत. तर अजून एक आपल्याला सांगायचं की जो वाईड पॅसेज आहे तो साधारणतः 1.5 मीटर म्हणजे साधारणतः तुम्हाला तो 6 फूट 5 ते 6 फूट वाईड असेल तो आणि इकडे एक लिफ्ट दिलेली आहे. या फ्लॅटच्या लोकांना हे कन्व्हिनियंट आहे की एक एक्स्ट्रा लिफ्ट पण तुम्हाला भेटलेली आहे. आता आपण एखादा युनिट प्लॅन बघूया ज्याने आपल्याला लक्षात येईल. एंट्री केले तुम्हाला एक टर्न आहे जेणेकरून हा प्रायव्हसी मेंटेन साठी पण चांगला आहे. एंट्री नंतर तुम्हाला लिव्हिंग एरिया भेटेल जो साधारणतः 3 मीटर बाय साधारणतः 4 मीटर आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला हा 10 बाय 13चा फ्लॅट हा असणार आहे. ज्याच्यामध्ये थोडा स्पेशियस दिसतोय प्लस बाल्कनी ही आहे हे लक्षात घ्या. बाल्कनीचा फ्लॅट आहे विथ हॉल मोठा आहे. नंतर लागूनच तुम्हाला किचन भेटेल जे पार्टिशन केलेलं आहे ऑलरेडी 2.5 बाय 2.5 त्याचं साधारणतः मीटर एरिया आहे ज्याच्यामध्ये साधारणतः 2.5 2.45 म्हणजे साधारणतः तुम्हाला हा 7 फूटच्या आसपास जाईल. 6 फूट 6 बाय 6चा हा असणार आहे. थोडं लहान असणार आहे. 7.5 फूट सॉरी 7.5 बाय 7.5चा हा असणार आहे. प्लस तुम्हाला ड्राय बाल्कनी दिलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता की टॉयलेट ही दिलेलं आहे. एक कॉमन आणि एक अटॅच्ड आहे बेडरूम साठी 3.3 मीटर आणि 3.2 मीटरचा असणार आहे हे बेडरूम. इकडे एक स्टडी रूम आहे, इकडे एक छोटी रूम आहे. तर अशा पद्धतीने बाल्कनी सहित हा फ्लॅट आहे 2 BHK. थोडं स्पेशियस आहे. एकदम व्हेंटिलेशन ही चांगलं असणार आहे. या साईडला रोड असेल तर तुम्ही बघू शकता की हा डक्ट आहे मध्ये ओपन स्पेस ठेवलेला आहे. की आणि हे अशा पद्धतीनं हे त्यांचा प्लॅन असेल. जिथे ऑफिसेस असतील जे साधारणतः 1st to 7th फ्लोर असतील. प्रत्येक फ्लोर वरती त्यांचे असे फ्लॅट ऑफिसेस असतील. त्यामुळे जे कमर्शियल यूज साठी करू इच्छितात ऍज अ किंवा स्टेज साठी पण चालतं. बट काहींचं असतं की होम ऑफिस करतात तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात उत्तम असेल फ्लॅट. आता रेटचं आपण बघून घेऊया ज्याच्याने तुम्हाला लक्षात येईल. मगाशी तुम्हाला एक दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 10,500 पर स्क्वेअर फूट ह्या रेंजचे इथं फ्लॅट्स आहेत आणि इयरली रेंट जे आहे यील्ड तेही इथं खूप उत्तम प्रकारे आहे. साधारणतः प्रत्येक फ्लॅट हे 80-90 लाखाच्या पुढचे आहेत. आणि ज्या अम्युनिटीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला यूज करता येतील. कॉमन मध्ये आहेत. टेरेस वरती तुम्हाला त्याचे अम्युनिटीज गार्डन सीट आउट आणि बॅक साईडला क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल दिलेला आहे त्यांनी. सगळ्या अम्युनिटीज ज्या आहेत त्या टेरेस फ्लोर वरती दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने क्लब हाऊस असणार आहे विथ स्विमिंग पूल. हा त्यांचा चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे आणि अशा पद्धतीनं यांचे टेरेसचा लेआउट एक दिलेला आहे. ज्याच्यात अम्युनिटीज पूर्ण कव्हर केलेल्या आहेत. एक सिट आउट आहे, योगा मेडिटेशन सेंटर आहे, गेम्स आहेत, ओपन गेम्स आहे, जिम साठी पण दिलेला आहे, गझिबो एक आहे, लॉन आहे आणि बार्बेक्यू साठी एरिया आहे, सिट आउट आहे, लॉन एरिया, ट्रॅक पण दिलेला आहे त्यांनी. एक वॉकिंग ट्रॅक आहे. सिनियर सिटीजन आणि चिल्ड्रन साठी सेपरेट एरिया आहे आणि कॉमन वॉशरूम्स पण त्यांनी अवेलेबल केलेले आहेत. म्हणजे ऑल फॅसिलिटीज तुम्हाला तिथं त्यांनी मेन्शन केलेले. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल लोकेशन मॅप पण आहे. एकदम प्राईम लोकेशन जे आहे ते इथं मेन्शन आहेत बघा. तुम्ही बघू शकता की सयाजी हॉटेल सगळ्यात जे टॉप हॉटेल आहे त्यापैकी एक आहे सयाजी हॉटेल. याच्या बॅक साईडला अजून एक आपली स्कीम आहे जी आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे. तर त्याच्या बरोबर रोडच्या ऑपोजिट इथं हिल हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल आहे. त्याच्या बॅक साईडला
ही कुबेर अँटोनिया अशी साईट असणार आहे. एक बघू शकता की एकदम कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे, रोड टच आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच इथं पाहून अप्लाय करू शकता. याच्यानंतर आपण बघूया यातलं रेंट कसं आहे. या एरियामध्ये साधारणतः 30,000 प्लस एरिया इथं रेंट भेटतो. साधारणतः तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते पण एकदम उत्तम असणार आहे. काहींनी कुबेर अँटोनिया मधल्याच लोकांनी रेंटसाठी पण आत्ताच टाकलेलं आहे. ते साधारणतः 37,000 ते 36,000 आहेत. ते त्यांच्या 900 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटसाठी आहे. म्हणजे इझिली तुम्हाला 30,000 पर्यंत याचे फ्लॅट्सचे रेंट इथं भेटून जातील. म्हणजे एकंदरीत हा फ्लॅट घेणं हा खूप फायदेशीर असणार आहे. खूप जण याच्यासाठी अप्लाय करू शकतात. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. 15 जे आहेत ते याच्यासाठी जनरल पब्लिकसाठी 10 फ्लॅट आहेत. त्यामुळं नक्कीच विचार करा आणि अप्लाय करा. कारण इथं खूप अप्लिकेशन्स येण्याची शक्यता आहे. तर ही रेकमेंडेड साईट नक्कीच आहे. पण अशा एरियामध्ये असे फ्लॅट भेटणं हे खूप आता अवघड आहे. नॉर्मल इथले रेट जे आहेत साधारणतः म्हाडाचं जर आपण कॅल्क्युलेट केला तरी हा आपल्याला फ्लॅट जर साधारणतः 10 जर गुणिले जर 550 केला तर हा साधारणतः तुम्हाला 55 ते 60 लाखापर्यंत हा फ्लॅट ची व्हॅल्युएशन आहे. मार्केट प्राइस आहे या सेम कार्पेट एरियासाठी. तर आणि जो तुम्हाला भेटत आहे फक्त 26 लाख म्हणजे ऑलमोस्ट 50 पेक्षा कमी रेटला 50% पेक्षा कमी रेटला हा तुम्हाला भेटत आहे. तर नक्कीच तुम्ही हा फ्लॅटला अप्लाय करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. ज्यांनी अजून फॉलो केलं नसेल आणि बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल त्यांनी क्लिक करून घ्या. जेणेकरून आमच्या पुढच्या 2-3 दिवसांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगणार आहोत त्याही तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.